रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा 2022। आपल्या आवडत्या क्षेत्रात आयुष्य घालवावं आणि समाधानी व्हावं आणि त्यातही तो कलाकार असेल तर मग हे चित्र दुर्मिळच। सामान्यातून असामान्य सुपरस्टार होणं आणि मग पुन्हा सामान्य म्हणून जगणं हे एखाद्या सच्च्या कलाकारालाच जमावं। सुमन विजय निकुंभ म्हणजेच सुपरस्टार सायकलिस्ट सुमन दीदी। सर्कस विश्वातील ज्ञान, किस्से, संस्कार, शिस्त याचं एक चालतं बोलतं विद्यापीठच। सांगलीतल्या एका छोट्याशा गावात 5 मे 1957 साली जन्म। आई श्यामा आणि वडील लक्ष्मण यांचा चेहराही सुमन यांना आठवत नाही, कारण अवघ्या 9व्या महिन्यातच मावशी शांता म्हणजेच अंबिका सिंग यांनी त्यांना दत्तक घेतलं आणि मग त्यानंतर मावशी काका हेच त्यांचे आईवडील, जे दोघेही सर्कशीमध्ये काम करत होते। यामुळेच अवघ्या 5व्या वर्षीच त्यांचे परदेश दौरे सुरू झाले। सतत दौरे असल्यामुळे त्यांचं शिक्षण काहीच झालं नाही, पण याचा त्यांना कधीही न्यूनगंड आला नाही, कोणतीही अडचण आली नाही। कामापुरतं लिहिता वाचता त्यांना येतच। आई अंबिका सिंग या त्या काळातील सुपरस्टार होत्या। त्यांच्यासोबत लहान असताना त्या छोटे मोठे कलाप्रकार सर्कशीमध्ये सादर करायच्या। 8 वर्षे सतत विदेशामध्ये सर्कशीचे खेळ करून त्या 1970 साली भारतात आल्या। आज मी जी काही आहे ते माझ्या मावस भाऊ म्हणजेच प्रताप सिंग यांच्यामुळं, असं सुमन दीदी अभिमानानं सांगतात। त्यांच्याकडून सर्कशीतले वेगवेगळे खेळ आणि कला त्यांनी शिकून घेतल्या, पण विशेषतः आवडलेला प्रकार म्हणजे सायकलवरील कसरती। रात्रंदिवस झपाटून जाऊन जिद्द आणि चिकाटीनं त्यांनी सायकलवरील चित्तथरारक कसरती आपल्याशा केल्या। जणू सायकल आणि सुमन 2 शरीरं एक जीव। जगलिंग, तेही चालत्या सायकलवरून, हा अत्यंत रोमहर्षक प्रकार त्या सहजपणे करायच्या। बॉम्बे, बेंगलोर, कलकत्ता, हैदराबाद, मध्य प्रदेश अशा ठिकाणी तब्बल 2-2 महिने सर्कशीचा कॅम्प असायचा। संपूर्ण भारतच नव्हे तर हेडन, जगौती, ईस्ट साऊथ आफ्रिका, नैरोबी, इराक, इराण, सिरिया, तेहरान, अफगाण, जॉर्डन, मॉरिशस अशा अनेक ठिकाणी परदेशात देखील सुमन दीदींनी शो केलेत। सिंगापूरला तर चक्क 4-4, 5-5 वेळा दौरे केलेत। एकदा मलेशियामध्ये असताना सुट्टीच्या दिवशी तिथली सर्कस पाहिली आणि तिथला स्कायवॉक म्हणजेच उलट चालणे या प्रकाराने सुमनना मोहित केला। हा प्रकार आपल्या सर्कशीत देखील मी करणार अशी त्यांनी जिद्द बाळगली आणि जो प्रकार आत्मसात करायला 3 ते 4 महिने लागतात, तो जीवघेणा स्कायवॉक हा प्रकार सुमन यांनी अवघ्या 8 दिवसात शिकून दाखवला। पाय अगदी रक्तबंबाळ झाले, त्वचा हत्तीच्या कातडीसारखी झाली, तरीही जमिनीपासून 50 फूट वर कोणत्याही आधाराशिवाय सुमन दीदींनी हा प्रकार सादर केला आणि तोही विदाऊट नेट, म्हणजे खाली कोणतीही सुरक्षा जाळी नसताना। एकदा जरी तोल गेला ना तरी जीवाची हानी झाली असती। पुण्यातील एक डॉक्टर तर सुमन दीदींना लागलीच मागे येऊन बोलल्या, काय हे करमणुकीसाठी प्रत्येक वेळी जीव कोणी धोक्यात घालतं का? तेव्हाही सुमन दीदी एवढंच म्हणाल्या, आपको मजा आया ना, अच्छा लगा ना, इसीलिए मैं ये जोखिम उठाती हूं। पायाला टाके घातलेले असो, अंगात 110 ताप असो, ते रिंगण मला बोलवतंय असंच त्या म्हणायच्या आणि विपरीत परिस्थितीत देखील खेळ करायच्याच। रोज पहाटे 3 ते सकाळी 9 त्या प्रॅक्टिस करायच्या। यावेळी 1 घोट पाणी सुद्धा पिण्यास मनाई असायची। घाम तर इतका की कपडे अक्षरशः पिळून काढावे लागत। जे करायला सांगितलं ते कधीच नाही असं त्या म्हणाल्या नाहीत। सर्कस एक सर्वांसारखंच कुटुंब असतं। इतर लोकांप्रमाणेच खानपान, नाती, सण, पूजा, काळजी ही सर्वत्र वाखाणण्यासारखीच असते, कारण इथं फक्त कला ही एकच जात असते।
सुमन दीदींनी द ग्रेट रॉयल सर्कस, जेमिनी, जम्बो, राजकमल, शालिमार, एम्पायर अशा विविध सर्कशींमधून काम केलं. काही सर्कशीत गेस्ट आर्टिस्ट म्हणूनही काम केलं. सुरुवातीला 2 रुपये, मग 5 रुपये, मग 20, 30, फॉरेनमध्ये असताना 200 रुपये असा पगार त्यांना मिळायचा. अलीकडं म्हणजे 2015ला जेव्हा त्यांनी सर्कस सोडली तेव्हा 6,000 रुपये महिना पगार त्यांना मिळत होता. पण पैसा दुर्लक्षित करून फक्त कला जगलेल्या सुमन दीदीनं दिवसात 3 प्रयोग या हिशोबानं आत्तापर्यंत लाखो खेळ केलेत. पंढरपूरला तर एका दिवशी 9 शो दीदीनं केलेत. आपल्यापेक्षा 7 वर्ष मोठ्या असलेल्या विजय यांच्याशी त्यांचं लग्न झालं, तेही अरेंज मॅरेज. सर्कशीतल्या मुलीशी लग्न म्हणजे जास्त दिवस टिकणार नाही हे वाक्य या लग्नामुळं अक्षरशः मोडीत निघालं. मी सुखाचा संसार केला. सुरुवातीला डेअरी मॅनेजर असलेले विजय यांनी सर्कशीचं मॅनेजमेंट हातात घेतलं आणि ते लीलया पेललं. नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. सुमन दीदींनी पतीच्या आजारपणासाठी सर्कस सोडली. पण आजही मी खेळ करू शकते असं त्या कॉन्फिडंटली म्हणतात. खानदेशातलं 40 गाव हे त्यांचं सासर. सध्या एक जिम चालवून योग्य एक्सरसाइज शिकवून त्यातूनच त्या आपला उदरनिर्वाह करतात. भाऊ प्रताप सिंग चित्रपटांमधील प्राण्यांना ट्रेनिंग देतो. कोणत्याही प्राण्याला ट्रेन करण्याची कला त्याला अवगत आहे. अगदी मुंगीला देखील ते ट्रेन करतात. सध्या ते अमेरिकेतील प्राण्यांना ट्रेनिंग देत आहेत. प्राणी असतानाची ऐश्वर्यसंपन्न सर्कस ते सध्याची अगदी दयनीय अवस्था असलेली सर्कस सुमन दीदींनी पाहिलेली आहे. प्राणी गेल्यावर सर्कस लयाला तर गेलीच, पण परप्रांतीय, नेपाळी, बांगला, आसामी या मुलींमुळं सर्कशीचा आत्माच गेला असं त्या म्हणतात. नाहीतर त्याआधी केरळीयन आणि महाराष्ट्रीयन कलाकारांचाच बोलबाला सर्कशीमध्ये होता. जाईल तिथं प्रेक्षकांचं खूप प्रेम सुमन दीदींना मिळालं. इतकं की फॉरिनर्स तर त्यांना लग्नाविषयी विचारायचे. पब्लिक का प्यार, एंट्री को तालियों की गूंज या गोष्टी ताईंच्या आयुष्यातल्या अविभाज्य गोष्टी. लोकांची करमणूक करणं प्रथम कर्तव्य, आणि एकदा रिंगणात उतरलं की मग माती, कपडे, दुःख, शरीर यातना यांचं विस्मरण या उक्तीवर जगणारी, जीवापाड असणारी सायकल अजूनही घरी जपणारी, कलेचा अत्युच्च आस्वाद घेणारी, समाधानी साईबाबा भक्त, सुपरस्टार सायकलिस्ट सुमन दीदी या सर्कस कलाकाराचा आम्हाला नितांत आदर आणि अभिमान आहे. अशा सुपरस्टार दीदींना रुद्रांश अकॅडमीचा अतुलनीय जिद्द हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. दूर दूर त्या खांद्या क्षितिजावरी उभारू कला संस्कृती ज्ञानाची नगरी. नृत्य एक संस्कार हृदय मंदिरी, पताका रुद्रांशाची झळकू दे उंच शिखरा. हा पुरस्कार जो दिला जातोय तो दीपा तेंडुलकर मॅडम यांच्या देणगीतून दिला जातोय. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, तुळशीचं रोप, क्रिस्टल राखी आणि रोख रक्कम असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे. सुमन विजय निकुम यांना हा पुरस्कार जातोय. अतुलनीय जिद्द 2022. पताका रुद्रांशाची झळकू दे उंच शिखरावरी. पताका रुद्रांशाची झळकू दे रुद्रांश. मैं इस अवार्ड से बहुत खुश हूँ, बट दुखी भी उतनी हूँ जितना मेरे हस्बैंड चाहते थे कि ये पुरस्कार वो देखा जाए, लेकिन कोविड की वजह से ये पुरस्कार आगे धकला गया था, इसलिए अभी मिल रहा है. लेकिन अभी उनको वो नहीं रहे, 3 महीने ही हुए हैं, इसलिए मुझे ज़्यादा अफसोस इस बात का, खुशी से ज़्यादा गम है कि वो नहीं है इस वक्त. और बेटकर सर को धन्यवाद जो इसके लिए मुझे चुना उन्होंने. वो भी मैं रिटायर्ड हो गए 7 साल हो गए हैं.
और अभी ये पुरस्कार मिलेगा ऐसी आशा नहीं थी, इसलिए उनको बार बार धन्यवाद देती हूँ। ओके, धन्यवाद। मी एक 2 शब्द नक्की बोलेन। खरं तर त्यांचा हक्क आहे तो, इतकं कष्ट त्यांनी केलेले आहेत, पण आजपर्यंत शासन दरबारी म्हणा किंवा कुठलाही मदत किंवा सत्कार म्हणा त्यांना शासनाचा 1 रुपयाही सुद्धा मिळालेला नाही आहे। ह्या सगळ्या पुरस्कार देण्यापाठीमागचा अर्थच हा आहे की जेव्हा आम्ही ही डॉक्युमेंटरी करून आम्ही समाजामध्ये पसरवत असतो त्यावेळेला तरी नक्की किमान काही लोकांनी या गोष्टीचं कदर करावी। सगळे कलाकार लोक हे फक्त पैशासाठी म्हणून कधी कोणी हात पसरवत नाहीत, तर त्यांनी आयुष्यभराचं दिलेलं जे योगदान जे आहे हे कुठल्याही पैशामध्ये भरून निघू शकत नाही। आणि याचं ज्वलंत उदाहरण कोल्हापूरमध्ये खूप आहे। पण आज या व्यक्तीची डॉक्युमेंटरी बघताना तुम्हाला जर काय अंगावरती शहारे आले असतील तर बनवताना आम्हाला किती वाटले असतील। ह्या ज्या आहेत यांचं एक कौटुंबिकच व्यक्ती असल्यासारखं आपले अनमोल सर आहेत, ज्यांनी ही गोष्ट मला सांगितली। अनमोल सरांना सुद्धा या आधी आपण पुरस्कृत केलेलं, कारण त्यांचंही योगदान कोल्हापूरसाठी आणि चित्रपट क्षेत्रासाठी खूप मोठं आहे आणि त्यांच्या नजरेत हे आलं आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी याच्यावरती काम केलं। 2 वर्ष झालं काम याच्यावरती चालू आहे। त्यांच्या मिस्टरांना सुद्धा आम्ही भेटलो होतो। हा त्याच वेळेला आनंद क्षण होता की ज्या दिवशी त्यांची मी मुलाखत घेतली होती त्याच दिवशी त्यांचा बर्थडे होता आणि आम्ही घरी जाऊन तिथं बर्थडे केला होता। आणि आज दुर्दैव आहे की ते मला इथं दाखवावं लागतं, पण हे त्यांचं असलेलं जे सगळ्यात मोठा क्षण आहे ना, आयुष्याचा सुवर्ण क्षण म्हणतो ना, तो हा आहे। याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा। आणि जवळजवळ 1 तासाची त्यांची मुलाखत मी घेतलेली आहे। ही 1 तासाची मुलाखत मी ॲज इट इज यूट्यूबवरती टाकेन। यांचं संपूर्ण त्यांच्या स्वतःच्या तोंडातून आलेली सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळेल। हे मी छोटंसंच प्रयत्न केला थोडंसं दाखवण्याचा, आणि तुम्ही इथं आलाय म्हणून हा आज रंगभूमीला एक श्रीमंती आलेली आहे। तुम्ही जे आयुष्यभर केलेलं आहे याचं किमान सर्वांनी थोडंफार जरी घेतलं ना, तर एक माणूस म्हणून जगताना त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो। एक कलाकार म्हणून कलाकारांना सुद्धा याचा खूप उपयोग होऊ शकतं की एक घोट पाण्याशिवाय सुद्धा प्रॅक्टिसेस कशी असायची आणि आज आपण किती प्रॅक्टिस करतो हे आपल्या अकॅडमीची किंवा बाकीच्या कलाकारांनी सुद्धा शिकण्यासारखं आहे। ताई खूप खूप धन्यवाद की तुम्ही इथंपर्यंत आलाय आणि हा पुरस्कार स्वीकारलाय। धन्यवाद, धन्यवाद। रुद्रांशाची झळकू दे उंच शिखरावरी।